तर मटकी आपण याला 4 शिट्टी देऊन घेतलेलं आहे. चिंचेचं कोळ, त्यानंतर टोमॅटो, कांदा, काकडी. जर तुमच्याकडे वेगळ्या भाज्या किंवा काय असेल तरी पण तुम्ही ॲड करू शकता, फळं वगैरे. तर हे हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि एकदम सोपं आहे, त्यामुळे घरी इझी बनवू शकतो आपण. तर याच्यामध्ये आता आपण फरसाणा आणि बारीक शेव थोडी घालणार आहे, थोडी वरून घालणार आहे. तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. चिंचेचं कोळ पाहिजे असेल तर वरून आपण ॲड करणार आहे याच्यामध्ये. तर आपली आता स्प्राउट भेळ तयार झालेली आहे. तर याला आपण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपलं स्प्राउट भेळ तयार झालेलं आहे.